नमस्कार, माझं नाव ओमकार गुले पाटील. मी आपल्या ओरस पॉडकास्ट या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आता सध्या अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच शिक्षण ही सुद्धा एक मूलभूत गरज अशी निर्माण झालेली आहे. या शिक्षण क्षेत्राविषयी अनेक आपणा जनसामान्यांच्या मनात अनेक शंका-कुशंका असतात. तर या शंका-कुशंकांचं निरसन करण्यासाठी आज आपल्यासोबत कुंजीर इंटरनॅशनल स्कूल म्हणजे कुंजीर पब्लिक स्कूलचे मॅनेजिंग डायरेक्टर मल्हार कुंजीर सर आहेत. सर नमस्कार. तर सर आपल्याला कुंजीर पब्लिक स्कूल सुरू करण्याची प्रेरणा कुठून मिळाली व तुम्ही कशी सुरुवात केली हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझं बालपण मांजरीमध्ये झालं. मांजरी गाव पुण्याच्या हडपसरपासून एक ग्रामीण भागामध्ये गाव आहे. पुण्याजवळ जरी असलं तरी क्वालिटी एज्युकेशन ते गावामध्ये अ, तेव्हा नाही उपलब्ध नव्हतं. मग माझं MBA झाल्यानंतर माझं लक्षात आलं, की आपल्याला आपल्या गावामध्ये एक चांगलं क्वालिटी एज्युकेशन आपल्याला देता येईल. मी वेगवेगळ्या आता युरोपमध्ये मी पाहिलं. नेदरलँड्स एज्युकेशन सिस्टम पाहिली. जपान, कोरिया या देशांमधली एज्युकेशन सिस्टम पाहिली. तर मला नेहमी असं वाटत होतं की या ग्रामीण भागामध्ये आपल्याला पुण्याजवळ असूनही आंतरराष्ट्रीय लेव्हलचे एज्युकेशन काही देता येईल का? त्या हो. उद्देशाने आम्ही संस्था चालू केली. बरोबर. तर आपलं शैक्षणिक बॅकग्राऊंड काय आहे? तुमचं शिक्षण काय झालंय व कुठे झालंय? अ, माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावामध्येच झालं. के खुले स्कूल आहे इथे. माझं मराठी मीडियममध्ये 10वी पर्यंतचं एज्युकेशन झालं. त्याच्यानंतर मी MBA केलं. MBA नंतर मी ICICI बँकेत मॅनेजर म्हणून जॉब केला. अरे वाह! पण त्या जॉबमध्ये मला पूर्ण मार्केटिंग काय असतं, कॉर्पोरेट सेक्टर कसं चालू होतं, याचा पूर्ण अनुभव त्या कॉर्पोरेटमध्ये काम केलं मला. जेव्हा तुम्ही ही जी स्कूल आहे तुम्ही स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुमचं विजन काय होतं आणि आता ते कितपत साध्य झालंय? 10-15 वर्षापूर्वी जेव्हा मी हा निर्णय घेतला, तर मांजरी पूर्ण ग्रामीण भागच होता. पुण्याजवळ जरी असले, पुण्याचा आउटस्कट जरी असेल, तरी पूर्ण ग्रामीण भाग होता, की इथे मला एक चांगलं क्वालिटी एज्युकेशन द्यायचं होतं आणि अफोर्डेबल क्वालिटी एज्युकेशन द्यायचं होतं. मग त्या उद्देशाने आम्ही माझा जॉब झाल्यानंतर तिथे वाटचाल चालू केली आणि आम्ही संस्था चालू केली. आणि आता आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेतात? आता साधारणतः नर्सरी ते ज्युनियर कॉलेज साधारणतः 2,000 विद्यार्थी संस्थेमध्ये शिक्षण घेतात. आणि हे आपल्या कोणत्या बोर्डशी संलग्न आहे? जसं की आपण म्हणतो महाराष्ट्र बोर्ड किंवा CBSE. हे CBSE दिल्ली बोर्ड आहे. त्याच्याशी पूर्णतः एफिलिएटेड स्कूल आहे. CBSE बोर्ड. तर CBSE बोर्ड हा इंटरनॅशनल बोर्ड किंवा महाराष्ट्र बोर्डपेक्षा कसा वेगळा आहे? तुम्ही पाहताय की आता स्पर्धा परीक्षेची ते तयारी करताना मुलांना पूर्ण फॉलो केला जातो NCERTचा सिलेबस. राइट. आणि त्यामुळं NCERTचा सिलेबस CBSE मध्ये शिकवला जातो. तेव्हा मुलांची स्पर्धा परीक्षा असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील, याची पूर्ण तयारी याच्यामध्ये केली जाते. त्यामुळे आम्ही CBSE बोर्डचं ॲफिलिएशन क्रेडिटेशनसाठी आम्ही प्रोसेस केली आणि आपली पूर्ण शाळा ही CBSE ॲफिलिएटेड आहे. राइट. तुमच्या मते तुमची शाळा बाकीच्या अनेक शाळांपेक्षा कशी वेगळी आहे? आणि इतर पालकांनी तुमच्या शाळेमध्ये काय ॲडमिशन घ्यावी? पहिल्यांदा प्रायव्हेट स्कूलची पाहिली जाते फीज. रिझल्ट तर आहेच आहे. पण आमचा उद्देश होताच की शाळा चालू करताना अफोर्डेबल एज्युकेशन कसं ठेवता येईल. यावर्षी आमच्या शाळेचा CBSEचा निकाल हा 100% तर लागला. पहिला विद्यार्थी अनिश किरणकर त्याला 99.9% अरे वाह! तर अफोर्डेबल स्कूलमध्ये क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला देते. आमचा एक सार्थक मुलगा आहे. त्याला प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, USA जिथं आइन्स्टाईन शिकला, त्या युनिव्हर्सिटीने त्याला 3.5 कोटीची स्कॉलरशिप देऊ केली. वाह! आणि तो आता प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये आहे. ग्रेट. मला शाळेंच्या फीबद्दल विचारायचं होतं. ज्या काही प्रायव्हेट शाळा आहेत, त्यांच्या फीयांचे आकडे ऐकले तर खरंच कोणाला परवडत असतील का नाही असं वाटतं. जसे की आता हिंजवडीमध्ये एक स्कूल आहे, की तर तिथे माझ्या एका मित्राचा मुलगा शिकतो. तर वर्षाला ₹10,00,000 अशी फी आहे. वर्षाला ₹10,00,000 म्हणजे असं एक कितपत जस्टिफाइंग आहे, की कितीही तुम्ही क्वालिटी एज्युकेशन देत असाल किंवा कितीही 5 स्टार फॅसिलिटी असतील, तर वर्षाला ₹10,00,000 ते पण पहिलीच्या विद्यार्थ्याला. तुम्ही काय म्हणताय ते माझ्या लक्षात आलं आणि कुठल्या शाळांबद्दल तुम्ही बोलताय. मान्य आहे काही शाळांच्या फीज या लाखोमध्ये आहेत आणि प्रॉफिटायझेशन तिथं हा विषय आहेच आहे. पण मुद्दा असा आहे की अशा किती शाळा आहेत की जी फी लाखाच्या पेक्षा जास्त आहे. आता मी माझ्या शाळेचं सांगू शकतो. अत्यंत अफोर्डेबल फीज मध्ये आम्ही क्वालिटी एज्युकेशन देतोय.
ज्याच्यामध्ये कमी फीजमध्ये समाजामध्ये कमी फीज असून आमची मुलं सीबीएसई बोर्डामध्ये येतात. आणि सार्थक नावाचा एक मुलगा आहे, आता प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्ट झाला. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीने त्याला 3.5 कोटीची स्कॉलरशिप ऑफर केली. त्यामुळे अफोर्डेबल एज्युकेशनच्या शाळेमध्ये क्वालिटी एज्युकेशनही भेटतं. या शाळा निवडायच्यात का लाखोच्या शाळांच्या पीअरच्या पाठीमागे जाऊन स्टेटस सिम्बॉलमध्ये तुम्हाला अडकायचंय? हजारचा त्याचा प्रश्न आहे. बरोबर. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही शाळेमध्ये कोणते उपक्रम राबवता? जसं की काही शाळांमध्ये फक्त शिक्षणावरच भर दिला जातो. जसे बाकीच्या करिक्युलम ॲक्टिव्हिटीज असतात, की जसं की आता कला क्षेत्र म्हणा किंवा क्रीडा क्षेत्र म्हणा, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर त्याकडे तुम्ही वैयक्तिक ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कसं लक्ष देता? सीबीएसई बायोजमध्येच आहे की त्यांनी टाइम टेबल डिफाईन केलं आणि ते स्पोर्ट्स असतील, म्युझिक असेल, बाकीच्या करिक्युलम ॲक्टिव्हिटीज ते. आम्ही काही वर्ष हे पण ट्राय केलंय की मुलांना हॉर्स रायडिंग आमच्या संस्थेमध्ये हाही प्रयत्न आम्ही केला. हो. तर त्यामुळे वेगवेगळ्या त्यांचे रोबोटिक्स क्लास असते. त्यांच्या स्पोर्ट्ससाठी संस्थेकडे मोठं ग्राउंड आहे. हो. त्यामुळं अभ्यासाबरोबर मैदानी खेळांमध्येही मुलं आमची चमकतात. बरोबर. मुळात आणि माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे हा, जो मुलगा शेतकरी मुलगा आहे, जो जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलाय, त्याच्या डोक्यात ही कल्पना तरी कशी काय आली, की मला इंटरनॅशनल स्कूल उघडायची आहे? मांजरी हा पुण्याजवळचा भाग. पण ज्या पद्धतीचं एज्युकेशन मला माझ्या गावामध्ये पाहिजे होतं, ते काही मिळालं नाही. त्यासाठी मला पुण्यामध्ये जावं लागायचं. पुण्याचे ट्रॅफिक, रोड आणि येण्या-जाण्यासाठी बसचा प्रवास. मला नेहमीच वाटायचं की चांगलं एज्युकेशन आपल्या गावामध्ये काही देऊ शकतो का? चांगलं म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलच्या क्वालिटीचं एज्युकेशन प्लॅटर आपल्या लोकांना आपल्या गावामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो का? त्या उद्देशाने आम्ही हे स्कूल चालू केलं. आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल आहे. पूर्ण शाळा आमची डिजिटल आहे. प्रत्येक वर्ग आमचा डिजिटल आहे. प्रत्येक आमच्या टीचरकडे टॅब आहे आणि त्या टॅबच्या माध्यमातून त्यांचा रेडी सिलेबस आहे, की आज विद्यार्थ्याला काय शिकवायचं हे टाइम टेबल त्याच्यामध्ये ठरलेलं असतं. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्याच्यातून कसा होईल हे आम्ही त्याच्यातून साध्य करतो. आता आपण ही जी शिक्षण पद्धती बघतो, तर ही मोस्टली इंग्रजांच्या काळामध्ये लागू झाली. तर त्याआधी आपल्या देशामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती. तर अर्थात मग ते असंही टीका केली जाते, की ही शिक्षण पद्धती म्हणजे एक सर्व्हंट तयार करण्याची मशीन आहे. हां, तर यामध्ये कोणते बदल अपेक्षित आहे असं आपणाला वाटतं? त्यासाठी आता नवीन एज्युकेशन पॉलिसी येऊ घातली आहे, की त्याच्यामध्ये मुलांना 6 महिने तू एखादी कला शिक आणि इमिडिएटली स्वतःच्या पायावरती उभा राहा. कार्पेंटरिंगचा कोर्स असेल, कुठला हेअर कटिंगचा कोर्स असेल. नवीन एज्युकेशन सिस्टममध्ये ते बदल झालेले आहेत, की हो. तू छोटा आता YouTubeचं तू एडिटिंग शिक. तू YouTubeवरती शूटिंग मोबाईलवरती असेल चांगल्या कॅमेऱ्यावरती कर आणि स्वतःचं YouTube चॅनल चालू कर आणि एक चांगलं कंटेंट तयार करून तू लोकांपर्यंत पोहोचव. बरोबर. लोकांचं त्याच्यातनं जनजागृती कर. मग ह्या पद्धतीने नवीन एज्युकेशन सिस्टममध्ये ते बदल घातलेत आणि आम्ही ते इम्प्लिमेंट करतोय आमच्या एज्युकेशन सिस्टममध्ये, की पूर्वी इंजिनिअरिंग करायचं 4 वर्ष थांब. त्याच्यानंतर तू 6-8 महिने कुठेतरी जॉब कर आणि त्याच्यानंतर तू स्वतःच्या पायावरती उभं राहा. आता तसं नाहीये. 6-8 महिने तू एखादा छानसा डिप्लोमा कर आणि स्वतःच्या पायावरती तू उभं राहा आणि अर्निंग चालू आहे. जे आता चायना पूर्ण एज्युकेशन सिस्टममध्ये त्यांनी इम्प्लिमेंट केलं. हो. तुम्ही आता मध्ये उल्लेख केला, की तुम्ही बाहेरच्या देशांच्या एज्युकेशन सिस्टमपासून इन्स्पायर झाला. तर तिथं नेमकं असं तुम्हाला काय बघायला मिळालं वेगळं? आणि जे आपल्या इंडियामध्ये कमी आहे त्याचे असं तुम्हाला वाटतं? मी शाळाच्या व्हिजिट्स केल्या. हाँगकाँगची व्हिजिट केली. ओके. चायनाच्या शाळा व्हिजिट केल्या. हो. ते पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की मुलांना 10वी-12वी नंतर लगेच त्यांच्या पायावरती उभं केलं जातं. तुला रस काय? तुला काय कुठल्याही विषयामध्ये आवड आहे, त्या विषयामध्ये तुझं करिअर कर. की फॉर एक्झाम्पल मला 10वीला 6 विषय आहेत. मला मराठी चांगले आहेत. मला इंग्लिश चांगले आहेत. पण मला गणित चांगले येत नाही. ओके. पण ठीक आहे, मला गणित नाही आलं समजा, तर आपली आजची एज्युकेशन सिस्टम अशा पद्धतीची आहे, की तू एखाद्या विषयात नापास तर नापास. राइट. पण मला मराठी चांगलं येतं ना, मला इंग्लिश चांगलं बोलता येतं, माझा कॉन्फिडन्स चांगला आहे. मग त्यानुसार आम्ही विद्यार्थ्यांना गाईड करतो, की तुला ज्या आवडीच्या विषयामध्ये करिअर कर. बरोबर. की एखादा विषय नाही आवडत आहे,
म्हणजे येतं याच्यावरती आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की तुझं करिअर फोकस कर. राईट. अजून एक माझ्या मनातला प्रश्न होता, की आता ज्या आपण मोठ्या शिक्षण संस्था बघतो, की आता ज्या अनेक नावाजलेल्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत. अर्थात त्यांनी त्यांच्या कष्टातून ते आपण म्हणतो रोपट्याचा वटवृक्ष तयार केला. पण हे सगळे लोकं आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत आणि मराठीही आहेत. मात्र हे सगळे पुण्याच्या बाहेरचे लोक आहेत. पुण्यातला स्थानिक नाही. मग पुण्यातल्या स्थानिक माणसाला हे शक्य का झालं नाही असं तुम्हाला वाटतं? एखादी मोठी शिक्षण संस्था किंवा विद्यापीठ उभारणं. एखादी संस्था चालवणे म्हणजे पूर्ण तपश्चर्या आहे. हो. त्याला शिक्षकांचे पगार सांभाळायचे, त्याला याच्या पॉलिसी सांभाळायच्या, त्याला गव्हर्नमेंट मध्ये फाईलचे अप्रुव्हल्स घ्यायचे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या गोष्टी आहेत आणि तो बदल घडतोय आणि नक्कीच भविष्यामध्ये नवीन नवीन चांगल्या संस्था निर्माण होतील की ज्या पुण्यामधलेच असतील. बरोबर. तुमचं एखादं स्वप्न जे तुम्हाला तुमच्या शाळेच्या मार्फत पूर्ण करायचं आहे, तर असं कोणतं तुम्हाला म्हणता येईल? आमचं स्वप्न होतं शाळा चालू करताना की शाळेची फी अफोर्डेबल पाहिजे. जर मिडल क्लास पालक असेल, लोअर मिडल क्लास असेल, त्याला अफोर्डेबल प्राइस पाहिजे. पण अफोर्डेबल प्राइस म्हणजे अफोर्डेबल प्राइसमध्ये जागतिक लेव्हलचं क्वालिटी एज्युकेशन द्यायचा आमचा उद्देश होता. आणि आम्हाला नेहमीच वाटतं की आम्ही त्या पाथवरती आहोत, त्या मार्गावरती आहोत. कारण यावर्षी आमचा 10वीचा निकाल हा 100% ते लागलाच लागला. अरे वाह! पण पहिला विद्यार्थी हा 99.99 मार्क्स मिळून बोर्डात पहिला आला. सार्थक नावाचा आमचा एक मुलगा आहे. तो प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीने त्याला 3.5 कोटीची स्कॉलरशिप ऑफर करून त्याला स्वतःला बोलावून घेतलं, जिथं आइन्स्टाईन शिकला. तर आम्हाला आनंद वाटतो की आणि आम्ही असं वाटतं की असे काही विद्यार्थ्यांचे यश पाहिल्यानंतर की संस्था योग्य मार्गावरती आहे. आता तुम्ही उल्लेख केला, की तुमच्या स्कूलचा निकाल 100% लागला. तर या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? इलम ना मामा हे याच्यामध्ये आमचा सगळा वाटा आहे आमच्या शिक्षकांचा. त्यांच्यावरती सुपरवायझर मॅडम असतील, कोऑर्डिनेटर मॅडम असतील आणि त्यांना गाईड करणारे आमचे प्रिन्सिपल मॅडम आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांचे कष्ट आणि त्या कष्ट साध्य करताना त्यांच्या आईवडिलांची त्या विद्यार्थ्यांना मिळालेली साथ हे खूप महत्त्वाचं आहे. मग हे घराला घरपण तसेच हे शाळा हे दुसरं घर आहे. हे साध्य करण्यासाठी किंवा तुम्ही विद्यार्थ्यांच्या भावनिक व सामाजिक सुरक्षतेसाठी काय पावलं उचलली आहेत? शाळेमध्ये मुलगा गेटच्या आत आल्यानंतर सिक्युरिटी खूप महत्वाची असते. हो. कारण आज एक मुलगा घरी जर तुम्हाला सांभाळायचा झाला छोटा मुलगा, हो. तो आईला सांभाळताना किती त्रास देतो. बरोबर त्रास देते आणि ते अख्खं घर डोक्यावरती घेतो. तर आपल्याला ॲट अ टाईम एका शिक्षिकेला 30 ते 35-40 मुलं एका वर्गामध्ये सांभाळायची असतात. म्हणून शिक्षिकेचा जॉब हा काही इझी नाही. पण त्यासाठी आम्ही महत्त्वाचं म्हणजे सगळ्या वर्गांमध्ये सगळ्या आमच्या ज्या शाळेचा 2 एकरचा कॅम्पस आहे, तो पूर्ण सीसीटीव्हीच्या अंतर्गत आहे. मुलगा गेटच्या आत आल्यानंतर त्याची एंट्री होते. कॅमेरा त्यांच्यासाठी सीसीटीव्ही लावलेत की मुलांच्या सिक्युरिटीसाठी. तुम्ही आता उल्लेख केला, की शिक्षकांचा जॉब खूप अवघड आहे. मला असं वाटतं, की त्यांना हायर करणं अजून पण अवघड आहे. मग त्यामुळे तुम्ही कोणती अशी प्रोसेस तुम्ही राबवता, की तुम्हाला सर्वोत्तम शिक्षकच भेटले पाहिजे? सर्वोत्तम शिक्षकाला प्रत्येक वेळेस चांगला पगार मिळावा अशी काही अपेक्षा असते, पण ती अपेक्षा नंतरची असते. पहिला महत्त्वाचं असतं, की एक घरचं वातावरण, फॅमिली एन्व्हायर्नमेंट संस्थेमध्ये तयार करून त्यांना काम हे करावं लागेल. कारण शिक्षिकेला काम करताना फॅमिली एन्व्हायर्नमेंट असणं खूप गरजेचं आहे. कारण शिक्षिकाचा जॉब काही सिंपल नाहीये. तिला जेव्हा शाळेत 8 वाजता यावं लागतं, तेव्हा तिला सकाळी 5 वाजता उठावं लागतं. तिला घरच्यांचा डबा, तिच्या स्वतःच्या मुलाचा डबा आणि शाळेपासून एक 10 ते 15 मिनिटाचं ट्रॅव्हलिंगचं अंतर. हे कापून तिला जेव्हा 8 वाजता संस्थेत शाळेमध्ये यावं लागतं, तेव्हा तिला सकाळी 5 वाजता उठावं लागतं. ह्या सगळ्या वातावरणामध्ये शाळेतील तणाव, स्ट्रेस मॅनेजमेंट हे शिक्षकांचं मॅनेज करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आमचा नेहमीच प्रयत्न आहे, की शाळेमध्ये एक घरगुती वातावरण, एक खेळीमेळीचं वातावरण तयार करून शाळेमध्ये वातावरण तयार करून शिक्षिकेला तसं हे व्हावं यांच्यासाठी प्रयत्न. त्यामुळे शिक्षिकेला खूप आनंद होतो आमच्या संस्थेमध्ये. असं काही नाही एकदा शिक्षकाला यावं तर आमच्या संस्थेमध्ये जात नाही शिक्षक. आता अजून एक माझा प्रश्न होता,
की आपण लहान असताना शिक्षक आपल्याला मारायचे, एक छडीने मारायचे किंवा धपाटे पण घालायचे. तर मग आता मात्र विद्यार्थ्यांना हात लावला जात नाही. हात जरी लावला तरी उद्या सामाजिक संस्था येऊन आंदोलन करतात किंवा काय करतात. तर याविषयी आपलं वैयक्तिक काय मत आहे? मला नेहमीच असं वाटतं, ते न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण आहे आणि जागतिक लेव्हलला ते फॉलो केलं जातं. खेळीमेळीच्या विद्यार्थ्यांमध्ये जर विद्यार्थी शिकला, तर त्याला ते आयुष्यभर लक्षात राहतं आणि त्याच्यामधून त्याची क्रिएटिव्हिटी निर्माण होते. तुम्ही एखाद्याला विद्यार्थ्याला दरडावलं, ओरडलं, मारलं, त्याच्यातनं त्याची क्रिएटिव्हिटी, नवीन गोष्ट करण्याची जी वृत्ती आहे ती संपून जाते, क्रिएटिव्हिटी संपते. म्हणून आपल्याला विद्यार्थ्याला खेळीमेळीच्या वातावरणात शिकवणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्याला मारणं, शिक्षा करणं हे आता काही ॲडवाइजेबल नाही आहे. आता ती ॲक्सेप्टेबल पण नाही आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीज आहेत, कायदे आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना आपल्याला चांगला नागरिक, क्रिएटिव्ह माणूस तयार करायचा आहे. तर आपल्याला खेळीमेळीच्या वातावरणातून त्याला समजेल अशा भाषेमध्ये हे एज्युकेशन देणं गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये कम्युनिकेशन स्किल किती महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही ते विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप करण्यासाठी असं आपल्या शाळेकडून काय असे काय विशेष एफर्ट्स घेतले जातात? कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे आजकाल आणि कम्युनिकेशन कधी शक्य होतं, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यातला आत्मविश्वास वाढेल. तेव्हा आम्ही मुलांना शिकवताना त्यांना टू वे कम्युनिकेशन ठेवतो. पूर्वी कसं असायचं शिक्षक स्वतः शिकवायचा. पण आता असं नाहीये. देअर इज टू वे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जातात, पुढं बोलवलं जातं आणि एखादा विषय काय आहे त्याच्याबद्दल त्याचं मत काय आहे? जेव्हा तो अख्ख्या वर्गासमोर येऊन सांगतो, तेव्हाच त्याचा एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. शाळेची काही गॅदरिंग्ज असतात. त्याच्यामुळे 2000 लोकांसमोर डान्स कसा करायचा? तो स्टेज डेअरिंग येतो, तो कॉन्फिडन्स येतो. आणि एखाद्या विद्यार्थ्यांबद्दल त्याचं अवकलक काय आहे, त्याचं मत काय आहे, जेव्हा तो विद्यार्थी अख्ख्या वर्गासमोर असेल, मांडतो, त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स तयार होतो. आता तुम्ही गॅदरिंगचा उल्लेख केला. यासारखे किती उपक्रम आपल्या शाळेमध्ये वर्षभरात तुम्ही साजरे करता? जसं लाइक जून ते मार्च किंवा एप्रिल आपण असं एक पूर्ण शैक्षणिक वर्ष आपण पकडलं. शाळा चालू झाली तर विद्यार्थ्यांना अभ्यासाचा रस कसा निर्माण होईल? अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचे स्पोर्ट्स गेम असतात. आमच्या संस्थेकडे मोठं ग्राउंड आहे. त्याच्यावरती विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आपण घेतो. त्याच्यासाठी आमच्याकडे स्किल टीचर्स आहेत. अ, वेगवेगळे गेम्स आम्ही आमची काही विद्यार्थिनी आहे ती स्क्वॅश गेम आहे. त्याच्यामध्ये ती नॅशनल इंडियाला तिने रिप्रेझेंट केलं. अशी वेगवेगळ्या गेम्सच्या माध्यमातनं आणि आम्हाला माहिती आहे की स्पोर्ट्समुळं एक नागरिक तयार होतो. हो. स्पोर्ट्समुळे त्याची हेल्थवरती चांगला हे होतं, इफेक्ट होत राहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचं स्पोर्ट्सवरती आम्ही हे करतो. त्याच्यामध्ये इको फ्रेंडली गणपती आहे, की मातीचा गणपती बसवा आणि तो मातीचा गणपती 1 दिवसाचा गणपती घरी बसवा आणि तो आपल्या घरच्या पाण्यामध्ये बसवा. हे पी-ओ-पीचे गणपतीमुळे काही प्रदूषण होतं. तर ते न करता मातीचा आपण जर शाडूच्या मातीचा जर गणपती बसवला, तर तेच अ, निसर्गाचं संवर्धन होतं. त्याच्यानंतर आम्ही गॅदरिंग असेल, गॅदरिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्टेज डेअरिंग येते. त्याच्यानंतर दरवर्षी मुलांना प्रार्थनेला दर नवीन-नवीन 4-4 विद्यार्थी बोलवून समोर त्यांचा कॉन्फिडन्स आम्ही बिल्ड केला जातो. शाळांमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी वर्षाला 2 मोठी विज्ञान प्रदर्शन भरवतो. SLC1, SLC2. त्याच्यामध्ये विज्ञान प्रदर्शनमध्ये फक्त सायन्सच नाही, त्याच्यामध्ये भाषा विषय असेल, हिंदी विषय असतील. हे सगळे विषय आम्ही त्याच्यामध्ये घेतो. मराठी वाङ्मय घेतो. हिंदी भाषा कधी स्ट्रॉंग होईल असं विज्ञान प्रदर्शनच्या माध्यमातून SLCच्या माध्यमातून ही नॉट ओन्ली विज्ञान, गणित असेल, की बाकीचे विषय त्याचे कसे स्ट्रॉंग होते याच्यावरती आम्ही काम करतो. आता तुम्ही 10 वर्षापूर्वी हे जे रोपटं लावलं होतं, त्याचं आता वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर इथून पुढच्या वाटचालीकडे तुम्ही कसं बघता? तुमचं आता इथून पुढे काय व्हिजन काय आहे, की तुम्हाला आता काय साध्य करायचं आहे? संस्था चालू करताना आमचं विजन होतं, की अफोर्डेबल प्राईसमध्ये मुलांना क्वालिटी एज्युकेशन आपल्याला, डिजिटल एज्युकेशन आपल्याला मुलांना द्यायचं. तर त्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं, की त्याच्यामध्ये आम्हाला यश येताना आम्हाला दिसतंय, की आमच्या काही विद्यार्थी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये गेले, आमचे विद्यार्थी आता बोर्डामध्ये येत आहेत. तर आता आम्ही औंढाच्या जवळ आम्ही नवीन ब्रांच चालू करायचा आमचा मानस आहे यावर्षी. त्याचबरोबर कॉलेज सेक्टरमध्येही आमची संस्था
येणार आहे, की नवीन कॉलेज असते, की मुलांना KG टू PG एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आपल्या संस्थेच्या माध्यमातून द्यायचा. असं आपल्याला पाहायला मिळतं, की अनेक ठिकाणी फी नाही दिली विद्यार्थ्याने, तर संपूर्ण त्याच्या वर्गासमोर त्याला एक अपमानित केलं जातं किंवा वर्गाबाहेर उभं केलं जातं. तर ते त्या विद्यार्थ्याच्या मनात लज्जा उत्पन्न होते किंवा त्याला आयुष्यभराचा ट्रॉमा पण बसतो. एका शिक्षकाच्या कृतीने त्याच्या आयुष्यभराचा ट्रॉमा पण त्याला बसू शकतो. हे टाळण्यासाठी तुम्ही काय पावले उचलता? खूप महत्त्वाचं आहे, की आता संस्थेला ही खूप मोठी तारेवरची कसरत आहे. फी पण यायला पाहिजे, आपल्याला शिक्षकांचे पगार पण करायचे ते, संस्थेसमोर असलेल्या अडचणी पण सॉल्व्ह करायच्या ते आणि आपल्याला विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन देऊन अ, हे पुढचं मार्ग पण आपल्याला अवलंब करायचा आहे. तर पण आमच्या संस्थेमध्ये आम्हाला ही अडचण कधी आली नाही. आम्ही पालकांना नेहमी पर्याय देतो, की बाबा तू कशा पद्धतीने फीज भरू शकतो. एक तर पहिली आपली फीज ही अफोर्डेबल आहे हो. आणि अफोर्डेबल फीज आहे ती तुम्ही महिन्याला तुम्ही 2,000 भरू शकता का? 3,000 भरू शकता का? आणि टप्प्याटप्प्यात फी भरू शकता का? आम्ही ई-नॅटच्या माध्यमातून, ई-सी-एसच्या माध्यमातून हो. तुम्ही टप्प्याटप्प्यात फीज भरू शकता का? त्यामुळे साधा आमचा रिक्षावाला ड्रायव्हर असेल, ओलावाला ड्रायव्हर असेल, तो महिन्याला 2,000 3,000 टप्प्याटप्प्यात फी भरू, वर्षाची फी भरून हे करू शकतो. हो. आणि विद्यार्थ्यांना फीसाठी वर्गाच्या बाहेर उभं करणं, लज्जा निर्माण करणं, हे अजिबात योग्य नाही आहे. हो. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर मला माहिती आहे की अ, कधी पैसे असतात, कधी पैसे नसतात. आणि फीज नाही म्हणून आमच्या शाळेमध्ये शिक्षण बंद नाही केलं. आमचा आग्रह असतो की सर वेळेत फीज भरायला पाहिजे. हो. आणि आम्ही पालकांना नेहमी सांगतो की एकदा फी भरू नका. टप्प्याटप्प्यात फी जर भरा, तर त्यासाठी आम्ही ई-सी-एस देतो, नॅच देतो. टप्प्याटप्प्यात फीज भरली तर ती पालकांनाही अडचण येत नाही. संस्थेला पगार करायचे असतात, हो. महिन्याला पगार असतात, त्यांचे पी-एफ असतात, बाकीचे HR पॉलिसीज असतात. हे संस्थेला लाईट बिलापासून इतर खर्च मॅनेज करायचा असतो. त्यामुळं फीज वेळेत येणं गरजेचं असतं. नेहमी संस्थेची ही तारेवरची कसरत आहे. हो. पण फीज भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचं एज्युकेशन बंद करणं हे अजिबात योग्य नाही. आता आमच्याकडे आर-टीचे ॲडमिशन्स होतात. हो. आता आमच्या आर-टीचे ॲडमिशन करताना आम्ही इतर शाळांमध्ये तुम्हाला माहिती असेल, की वेगळे तुकडे केले जातात. अच्छा. आमच्या शाळेमध्ये आमच्या शिक्षकालाही माहीत नसतं, हा आर-टीमधला मुलगा आहे, की नॉर्मल ॲडमिशन आहे. मी एवढं गुपित ठेवतो, की आर-टी अजिबात हा आर-टीचा विद्यार्थी आहे, तो अजिबात डिस्क्लोज केला जात नाही. त्यामुळं जे आर-टीचे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये असते, त्यांच्यासाठी सेपरेट तुकडी न केल्यामुळे अजिबात काही अडचण निर्माण होत नाही. जसं की आमच्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये जर 7 बिल्डिंग्स असतील, तर 8वी बिल्डिंग म्हाडाची सेपरेट केली जाते. त्यामुळे या 7 बिल्डिंग्समध्ये जे लोकं राहतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तसं होत नाही, हे खरंच आपण म्हणतो काबिल तारीफ आहे खरंच आहे. तर हा दृष्टिकोन तुम्ही का अंगीकारला, की आर-टीची वेगळी तुकडी न करण्याचा? कायद्यात तर आहेच की आर-टीच्या विद्यार्थ्यांना वेगळी कुठलीच आपल्याला ट्रीटमेंट देता कामा नये. जे नियमानुसार आहे ते तर आहे. संस्था नियमानुसार चालली, बायलॉज फॉलो केले, तर संस्था वाढते, गुणवत्तापूर्ण एज्युकेशन देता येतं आणि कुठे लूप होल्स अँड फॉल्स राहत नाहीत. हा उद्देश असल्यामुळे आम्ही आर-टीची अजिबात वेगळी तुकडी केलेली नाही. आमच्या इतर आणि वेगळी अजिबात वागणूक विद्यार्थ्यांना दिली जात नाही. जसं तुम्ही म्हणताय की महाराजची वेगळी बिल्डिंग केली जाते. तर आमच्या शिक्षकांनाच माहिती नसतं की हा आर-टीचा विद्यार्थी आहे की नॉर्मल विद्यार्थी आहे. त्यामुळे प्रश्नच निर्माण होत नाही की मग आर-टी म्हणजे काय? आर-टी म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्टमध्ये एक तरतूद आहे की ज्या सेल्फ फायनान्स स्कूल आहेत, हो. प्रायव्हेट संस्था आहेत, त्यांच्यामध्ये 25% ॲडमिशन हे वेगवेगळ्या ज्या कॅटेगरी शासनाने दिलेल्या आहेत, त्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना फ्री एज्युकेशन आपल्याला द्यायचं आहे. तर त्याच्यानुसार जेवढ्या आता समजा 100 विद्यार्थी असतील तुमच्या हं. संस्थेच्या पहिलीच्या वर्गामध्ये, तर हो. तुमच्या संस्थेने 25 विद्यार्थ्यांना आर-टीचं फ्री एज्युकेशन देणे गरजेचं आहे. मग हे जे कॅटेगरीज आहेत म्हणजे इकॉनॉमिकल कॅटेगरीज. पण आता आर-टीचे जे पैसे आमचे वेळेत यायला पाहिजे ते. हो. आता त्यासाठी आम्हाला दरवर्षी हायकोर्टामध्ये जावं लागतं. जवळ संस्थेचे लाखो रुपयेची फीज शासनाने देणं गरजेचं आहे. हो. शासन वेगवेगळ्या गोष्टींवर खर्च करतंय. पण जे शिक्षणाचं मूलभूत गरज आहे की शिक्षणावरती शासनाने तो खर्च करायला पाहिजे. आमची आर-टीची फीज वेळेत जर दिली,
तर आम्हाला कुठेतरी शिक्षकांचे पगार वेळेत करता येईल, त्यांचं पी-एफ असेल, त्यांच्या बाकीच्या गोष्टी असतील, ते आम्हाला वेळेत करता येतील. राईट. हे दुर्दैवाने शासनाचं विद्यार्थ्यांकडे म्हणा किंवा संस्थांकडे म्हणा दुर्लक्ष आलेलं दिसतं. तसंच म्हणावं लागेल ना, की जर आम्ही विद्यार्थी आर-टीचा विद्यार्थी येतो, आम्ही त्याला शिकवतो. आज 4-4, 5-5 वर्ष झालं आर-टीचे पेमेंट शासन वेळेत करत नाही आहे. मग संस्थेवरती तो बोजा येतो ना, की शिक्षकांचे पगार आहेत. आर-टीची जी फीस शासन जे पैसे देते, ते पण वेळेत जर नाही दिले, तर मग संस्था चालवायच्या कशा? बरोबर. जर एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला इथून पुढे शाळा सुरू करायची आहे, तर तुमच्यासारखंच त्यांच्या भागात त्यांना क्वालिटी एज्युकेशन द्यायचं आहे, तर त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे? तुम्ही गेल्या 10 वर्षाच्या तुमच्या अनुभवातून काय सल्ले देऊ शकता? शाळा चालू करताना महत्त्वाचं असतं, शाळेकडं चांगलं मैदान पाहिजे आहे. शाळेकडं संस्थेची कॅपॅसिटी पाहिजे आहे, की कारण त्या मैदानाला पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड करावं लागतं, चांगले बिल्डिंग बांधावे लागते. बायलॉज आहे, त्या बायलॉजनुसार प्रत्येक क्लासरूम त्या साईजची तुम्हाला तयार करावी लागते. व्हेंटिलेशन पाहिजे आहे. मुलांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. ह्या ज्या गोष्टी जर तुम्ही इम्प्लिमेंट करू शकलात, तर आपल्याला शासनाकडे प्रस्ताव सीबीएसईकडे आपल्याला ॲफिलिएशनसाठी जातात. आज सरकारी शाळा व खाजगी शाळा हा फार मोठा चर्चेचा मुद्दा आहे. सरकारी शाळेमध्ये गुणवत्ता मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. तर मग ते खाजगी शाळांना जे जमतं ते सरकारी शाळांना का जमत नाही? हा खूप मोठा प्रश्न आहे, की सरकारी शाळांमध्ये जर तुम्ही पाहिलात, तर जर केंद्र सरकार आर-टी ॲक्टमध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनानं मिळून एका विद्यार्थ्याचा जर खर्च काढला, तो 60,000 ते 70,000 पेक्षा जास्त आहे. अरे बाप! मग तिथं क्वालिटी एज्युकेशन का मिळत नाहीये? सरकारी शाळांमधले शिक्षक खूप कष्टाळू आहेत. आता तुमचं एज्युकेशन असेल, माझं हो. एज्युकेशन हो. ते सरकारी शाळांमध्येच झालं. पण संशोधनाच्या जसं की मुलांना वॉशरूम्स असतील, त्यांच्या प्रयोगशाळा असतील, बाकीचे जे आयुध आहेत, मुलांना मिळणाऱ्या सुविधा आहेत, तिथे कुठेतरी कमतरता आहे, की जिथं पण सरकारी शाळांमधले शिक्षक खूप कष्टाळू असतात. पण त्यांचा शिक्षणाव्यतिरिक्त बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांना खूप त्यांची वेळ त्याच्यामध्ये वायाला जातो. आणि हा बदल होतोय हळू-हळू. काही शिक्षक जसे वारी गुरुजी सर आहेत, ते खूप चांगलं काम करत आहे आणि हा बदल घडतोय. आणि सरकारी शाळा आणि प्रायव्हेट शाळा एकमेकांचे दुश्मन नाही आहेत. त्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केलं तर आपल्याला चांगल्या भारतासाठी एक चांगला पुढे जाता येईल आपल्याला, की सरकारी शाळांमध्ये आणि प्रायव्हेट शाळांमध्ये डिसिजन मेकिंग फास्ट असतं. एखादी गोष्ट बदल करायचा, सिलेबसमध्ये अजून काही हे करायचं, तर तसं जिल्हा परिषद शाळांमध्ये ती फाईल गट स्तरावरती जाते, नंतर जिल्हा परिषदेकडे जाते. थोडंसं सरकारी यंत्रणा असल्यामुळे वेळ होतो. पण प्रायव्हेट शाळांमध्ये ती अडचणी आहे. हो, पण बदल होतोय. सरकारी शाळाही चांगल्या करतायत आणि करतील. आता हे आपण आपल्या लहानपणीपासून बघत आलोय, की दप्तराचं ओझं जड, सिलेबसचं ओझं जड, पण ज्ञानाचं वजन हलकं, असं पहिल्यापासून होत आलंय. तर याविषयी आपल्याला काय वाटतं? महत्त्वाचा प्रश्न विचारलात, की आजकाल विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं मात्र खूप वाढलंय. ज्ञानामुळे कुणाचं ओझं वाढत नाही. पण आजकाल विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं मात्र वाढलंय. हो. पण मला असं वाटतं, की जर आपण एआयचा वापर आपल्या शिक्षणामध्ये वाढवला, मुलांना शिकवलं, की छोटे-छोटे कोर्सेस त्यांना शिकवलं आणि त्यांना त्यांच्या पायावरती उभं केलं आणि असे क्रॅश कोर्सेस आपण आपल्या शिक्षणामध्ये ॲड केले, तर विद्यार्थ्यांचं हे जे पाठीवरचं ओझं आहे, ते नक्कीच आपल्याला कमी करता येईल. विद्यार्थ्यांना एखादा विषय प्रॅक्टिकलच्या माध्यमातून तो लवकर समजला जातो. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली एखादा विषय समजून सांगतो. तो त्याच्या आयुष्यभर लक्षात राहतो. की आता तुम्ही चायनामध्ये पाहताय, की मुलांना 7वी 8वी नंतर कार्पेंटरीचा कोर्स असेल, छोटासा हेअर कटिंगचा त्याला कोर्स शिकवला जातो. इलेक्ट्रिकल बोर्ड कसा बसवायचा, हे छोट्या-छोट्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि एआयचा वापर आहे, की आता तुम्ही पाहताय शेतीमध्ये तुम्ही शेतीपासून ते स्पेस टेक्नॉलॉजीपर्यंत एआय आपण आता वापरतोय आणि आपल्या शिक्षणामध्ये एआयचा वापर केला, तर ते विद्यार्थ्यांना आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने ते आपल्याला शिकवता येईल. मल्हार सरांनी अत्यंत कल्पकतेने व त्यांच्या 10 वर्षाच्या त्यांच्या अनुभवातून आपल्या सर्वांच्या शंका कुशंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे व मी आशा करतो
की माझ्यासोबत आपणा सर्वांच्या शंका कुशंकांचं निरसन झालं असेल. धन्यवाद सर. ओमकार सर, मला तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या संस्थेसमोरच्या असलेल्या अचिव्हमेंटपासून, अडचणींपासून सगळ्या गोष्टींना वाट करून दिली. धन्यवाद. समाजासमोर हे प्रश्न येतील आणि धन्यवाद की आम्हाला आमच्या अडचणी तुमच्यासमोर मांडून, आमच्या अचिव्हमेंट तो सगळ्यांसमोर मांडून एक पर्याय उपलब्ध करून द्या. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र प्रियजनांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा.